ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. या प्र के आत्रे यांच्या काव्यपंक्तीची आठवण करून देते ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा नंबर 2 समडोळी. शाळेतल्या अनेकविध उपक्रमांनी मुलींना शाळेचा लळा लागलाय. शाळेची सुरुवात प्रसन्न आणि संगीतमय परिपाठानं होते. मानवतावादी प्रार्थना, सामान्य ज्ञान, व्याकरण, सर्वधर्मीय गीत आणि सर्व भाषेतील समूह गीतं हे सगळं मुली वाद्यवृंदासह सादर करतात. यामुळं मुलींचे चेहरे टवटवीत आणि मन प्रसन्न न होतील तर नवलच. दररोज इंग्रजी शब्द सांगून मुली वर्गात हजेरी देतात. पाठांतराला फाटा देऊन सहज सुलभ अध्ययन व्हावं म्हणून इंग्रजी शब्द सांगून हजेरी दिली जाते. माध्यान्ह भोजनावेळी बळीराजाविषयी कृतज्ञता सांगणारे श्लोक आणि पाढे, कविता, समूह गीतांच्या ध्वनिफिती ऐकवल्या जातात. दुपारच्या सुट्टीत मुक्तपणे वर्गात तळफळ्यावर गणित सोडवतात. गटपद्धत, दत्तक मैत्रिणी यामुळं मुलींच्यात सुसंवाद वाढलाय. खेळीमेळीच्या भयमुक्त वातावरणात त्या शिकत आहेत. अब्जपर्यंत गणिती क्रिया आणि इंग्रजीमधील अंकज्ञान यासारख्या उपक्रमानं त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. दर शनिवारी शाळेत धमाल असते. दप्तराविना शाळा भरते. योगासनं, खेळ, प्राणायाम, शैक्षणिक चित्रपट, झांज, लेझिम, रोप मल्लखांब यात मुली रंगून जातात. वाचू आनंदे हा आमच्या शाळेचा खास उपक्रम. मुली आवडीनं पुस्तक निवडतात, घरी वाचायला नेतात. लोकशाही पद्धतीनं मुलींची निवडणूक घेतली आणि त्यातूनच शाळा प्रमुख निवडले. इथं शाळेतील प्रत्येक वस्तू हाताळण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. त्यामुळं मुलींना घरात असल्यासारखंच वाटतं. या गोष्टीमुळं आत्मबळ, आत्मविश्वास आणि सहकार्य वृत्तीचा विकास होतो आहे. मुली मुलाखती घेत आहेत, डायरी, कथा, कविता लेखन करीत आहेत. दर शनिवारी लेखन अभिव्यक्तीचा संस्कार इथं घडतो आहे. हस्ताक्षरामध्ये सुधारणा होत आहे. पाठाच्या आशयावर नाट्यीकरण, कविता गायन, नृत्य ही तर त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच. क्वीन ऑफ इंग्लिश हा इंग्रजी शब्दसंपत्ती वाढीचा आमचा उपक्रम आणि सामान्य ज्ञानाची परीक्षा बौद्धिक विकास वृद्धिंगत होण्यास मदत करणाराच उपक्रम. क्षेत्रभेटीवेळी मुली झाडं, पशुपक्षी, नदी यांच्याशी सुसंवाद साधतात. कुंचल्यातून चित्र रेखाटतात. यावेळचा अभ्यास दौरा मल्लिकार्जुन डोंगर, शाहू पॅलेस, पन्हाळगड असा योजला होता. मुलींनी धाडसानं डोंगरावर ट्रेकिंग केलं. काही पडल्या, काही पुन्हा उठल्या आणि त्यांनी डोंगरमाथा गाठला. तिथं गेल्यावर चित्र, कथा, कविता यात त्या रमल्या. सारा निसर्ग त्यांनी कवेत घेतला. डोंगरावरून उतरताना प्लास्टिक गोळा करून पर्यावरणवादी भूमिका जपली. हा दौरा मुलींच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. शाळेमध्ये पाककला, रांगोळी, चित्रकला, उखाणे अशा स्पर्धेमध्ये पालकही हिरिरीनं सहभागी होत आहेत. पालकांसाठी स्वतंत्र ग्रंथालयाची सोय आहे. हळदी कुंकू समारंभावेळी सर्व पालकांना पुस्तकं भेट दिली. या शाळेला बळ मिळालं ते ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या 14व्या वित्त आयोगातून. ढोल, झांज, फर्निचर, लेझिम, पुस्तकं, वाद्य अशा सुविधांमुळं. सरपंच श्रीयुत विलास अडसूळ यांनी मुलींना मोफत स्पोर्ट्स किट दिले. पालक आणि ग्रामस्थांनी पंखे, खुर्च्या, संगणक अशा वस्तू भेट दिल्या. यातून वर्गखोल्या आणि गावचा इतिहास चितारलेलं कार्यालय सजलं. समाजाचा शाळेविषयीचा जिव्हाळा वृद्धिंगत होत आहे. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मार्गदर्शन यासाठी जादा तास, अभ्यासात मागे असणाऱ्यांसाठी रचनावादी शिक्षण हे शाळेत सुरू आहे.
गावाला एक भूषणावह बाब घडली. जिल्हा परिषद शाळेत घडलेला विद्यार्थी गौतम पाटील याच्या कविता संग्रहाला राज्य शासनाचा 50,000 रुपयांचा बालकवी पुरस्कार जाहीर झाला. तसंच श्रीयुत नामदेव माळी यांच्या चला लिहूया या पुस्तकाला 1,00,000 रुपयाचा पुरस्कार जाहीर झाला. त्या पुस्तकात आपल्या गावातील आपल्या शाळेत शिकत असताना श्रेयस चव्हाण याच्या रोजनिशीचा उल्लेख आहे. ज्यांनी गौतमला लेखनाच्या वाटेवर आणलं त्या नामदेव माळी आणि गौतम या गुरु शिष्यांना राज्य वाङ्मय मंडळाचा एकाच वेळी पुरस्कार जाहीर झाला. या प्रित्यर्थ या दोघांचा आणि गौतमचे मार्गदर्शक कृष्णात पाटोळे यांचा सत्कार सोहळा झाला. यावेळी मुलींनी गौतमची मुलाखत घेतली. लिहित होण्याची प्रेरणा त्यांनी समजून घेतली. आज अनेक मुली कविता रचतात. या वर्षीच्या 5व्या विद्यार्थी साहित्य संमेलनात साक्षी पाटील या चिमुरडीनं कवी संमेलनात आपली कविता सादर केली. इयत्ता 2रीतल्या मुलींनी तर या संमेलनात उपस्थित लेखकांपुढं त्यांच्या पाठावरील नाट्याभिनय सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं आणि शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विचारा तुम्ही सांगतो आम्ही हा गटवार प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारा रंगतदार आणि ज्ञानवृद्धी करणारा उपक्रम. या साऱ्याचा परिपाक म्हणजे केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, इंग्रजी राईम्स आणि कॉन्व्हर्सेशन स्पर्धेत तालुकास्तरीय यश, क्रीडा स्पर्धेत यश मिळवून या शाळेतील मुली कशात कमी नाहीत हे त्यांनी सिद्ध केलंय. कला दर्पण सांस्कृतिक कार्यक्रम हे शाळेचं खास वैशिष्ट्य. यात पाठ्यपुस्तकावरील कवितांवर सवाद्य नृत्य आणि संपूर्ण सूत्रसंचालनाची भूमिका ही मुलींनीच पार पाडली. या सर्व उपक्रमांना अध्ययन अनुभवाची जोड दिली जाते. चालता बोलता समडोळी गावचा इतिहास या उपक्रमाचे आपण भरभरून कौतुक केले. मुलींनी थोरा मोठ्यांना धाडसानं प्रश्न विचारून थक्क केलं. निर्भीडपणा, सभाधीटपणा, स्पष्टोक्ती अंगी बाणवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला. आज या शाळेतली झाडं, भिंती बोलक्या झाल्या. जणू त्यांनाही सुट्टी दिवशी मुली नसतील तर उदास वाटत असेल. इतका लळा या शाळेला मुलींचा आणि मुलींना शाळेचा. या शाळेत घडत आहेत सुजाण नागरिक, ज्यांच्या अंगी बाणवलं जात आहे चिकित्सक विचारांचं कौशल्य, सृजनात्मक विचारांचं कौशल्य, समस्या निवारण कौशल्य, सहकार्याचं कौशल्य, सुसंवादाचं कौशल्य. ही आंतरराष्ट्रीय उद्दिष्ट मुलींनी साध्य व्हावीत, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी धडपडत आहेत या शाळेतील शिक्षक कृष्णात पाटोळे, प्रतीक्षा देवळेकर, संतोष कुरव, दीपाली मगदुम आणि दीपाली कट्याप्पा. तसंच शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग यांची साथ मोलाची आहेच आहे. आता गरज आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची. आता गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची. आता गरज आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची. धन्यवाद.